अहो हे काय झालंय? केवढं लागलंय तुम्हाला? एक मिनिट थांबा. काही झालेलं नाहीये, थोडंसं रक्त आलंय बस. अहो थोडंसं रक्त आहे का सर? ते चांगलंच लागलंय. तुम्ही सांभाळा आणि डॉक्टरकडे जा. आता रक्त नाही येणार. आता आतमध्ये एवढं सगळं झालं तरी सुद्धा हिचं पुढे पुढे करणं काही थांबतच नाही. आता हिला बाहेर काढावंच लागेल, बाय हुक और बाय क्रूक. मगाशी तुम्ही चिडलात म्हणून मला पूर्ण नाही बोलता आलं, पण मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आले होते. काल जे काही झालं त्याच्यासाठी मी निघते. तुम्ही काळजी घ्या. आता खऱ्या अर्थानं मैत्री दिन साजरा झाला. मी तुला म्हणालो होतो ना, एक दिवस तुझ्या हातावर मोठा फ्रेंडशिप बँड असेल. बघ, म्हणजे एकदम असे डेंजरच आहेत. आपला तो नाक्यावरचा छोटू नाही का इस्त्रीवाला, तो कसा एकदम कडक इस्त्री करतो कपड्यांना, तसं आहे हो अभिमन्यू सरांचं. नियम म्हणजे नियम. दिवस असू दे, रात्र असू दे, लेक्चर असू दे, परीक्षा असू दे, काहीही झालं तरी स्वतः बदलायचं नाही. शिस्त म्हणजे शिस्त, एकदम कडक. आता बघा ना, आजच आमच्या कॉलेजमध्ये फ्रेंडशिप डे होता. त्यांचं म्हणणं एकच, डेज बीज सगळं नंतर, पहिले कॉलेजची वेळ संपली की मग तुम्ही सगळं सेलिब्रेट करा. अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच करायला पाहिजे. म्हणजे ना, मला आश्चर्यच वाटतं त्यांचं. मला माहितीये की शिस्त असलेली खूप चांगलं असतं, आपल्याच फायद्याचं असतं ते, पण आपल्याला नाही जमायचं बाबा असं. म्हणजे एवढं काटेकोरपणे वागायला मला नाही जमणार. काय चाललंय तुझं? काय चाललंय? मगासपासून बघतीये, तोंडात पेन घालून टाइमपास चाललाय नुसता. या गप्पा ऐकून पैसे मिळणार तुला? काय रे, पैसे मिळणार? अगं काकू. अगं शोभा, अगं लहान आहे का तो? का मारतीयस त्याला? मारू तरी नकोस ना. काय झालं? आणि मन्या, तुला काय झालंय? अभ्यास का नाही करतेस? ताई समजत नाही ग. अरे मग शाळेत शिकवताना लक्ष कुठे होतं तुझं? काय अगं मन्या, थांब, मी शिकवते तुला. आलेच मी. फाजीलपणा चाललाय नुसता. बघू काय समजत नाहीये. बघ ना, गौरीला शिक्षणाची ती ओढ आहे. ते नोकरीमुळे सगळंच राहून गेलं. आई शपथ, मामा फ्रेंडशिप बँड. अरे तुझ्या हाताला कोणी बांधला? सांग ना यार. बरी आहेस ना? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? रुमाल आणि फ्रेंडशिप बँड यातला फरक कळतो का तुला?
माझ्या डोक्याचं जाऊ दे रे, पण तुझ्या मनावर अचानक एवढा परिणाम कसा काय झाला? सांग ना, कोणी बांधलाय? न्यू फ्रेंड? चला चला चला, गप्पांना ब्रेक द्या. चला चला, डिनर टाइम. ब्रेक तुझ्या मुलीला लावायला सांग. तिच्या विचारांची गाडी चुकीच्या दिशेने सुसाट निघाली. मी लावायचं तेव्हा ब्रेक लावीन, पण तुझ्या गाडीने थेट युटर्न कसा काय घेतला रे? डेज ना विरोध करणारे अभिमन्यू सर स्वतः डेज कधी सेलिब्रेट करायला लागले हे सांग ना यार. आबा, काय चाललंय तुझं? लहान आहेस का तू आता? मम्मा, हे बघ फ्रेंडशिप बँड. फ्रेंडशिप? दादा, अरे काय झालं तुझ्या हाताला? आणि आबा, फ्रेंडशिप बँड दिसतोय का तुला? हा, अरे दादा सांग ना, काय झालं हाताला? काय लागलं तुला? काही नाही ग, किरकोळ आहे. तू जेवायला वाटसल, मी आलो, हात धुवून येतो. ते पण सांग ना मला. आबा, जा बाबांना आणि आत्याला बोलून आण जा. मम्मा, नो वे, मला पण हात धुवायचा. अगं पण ऐक ना ग, कधीतरी ऐकत जा ग माझं. ही मुलगी ना खरंच. काय दादा, तू तू दाणे काय खातोयस? तू बहिणीची मदत करणार आहेस का असंच बसून राहणार आहेस? मग काय करायला हवं बोल. दादा, अभि आता मला माझ्या आयुष्यात हवाय, कायमचा. 17 वर्षांची मैत्री आहे आमची. मी खरंच खूप मनापासून प्रेम करते त्याच्यावर. आता मला हा दुरावा नाही सहन होते. तू मला प्लीज सांग, मी काय करू? मी काहीही करायला तयार आहे. प्लीज तू त्याला लग्नासाठी कन्व्हिन्स कर. मग त्यासाठी आधी तुला तुझी तलवार मॅन करावी लागेल. काय म्हणजे मला कळलं नाही. हे बघ, पद्मिनी मॅडम आणि अभिमन्यूमध्ये पूर्वी विस्तवी जायचं नाही, पण आज त्या त्यांच्या घरात राहतात. तो त्यांची काळजी घेतो, म्हणजे खाणं पिणं औषध पाणी सगळं काही वेळच्या वेळी करतो, अगदी लग्नासारखं. का? तर ते मला काय माहिती का? कारण अभिमन्यू राजे शिर्के यांना गरीब बिचाऱ्या दीनदुबळ्या लोकांना मदत करायला आवडतं. सांगतो, तुला जर त्याची सिंपती हवी असेल, प्रेम हवं असेल, तर तुला पण गरीब बिचारी अबलानारी दीनदुबळी बनावं लागेल. कळतंय का? मदतीच्या निमित्ताने का होईना तो तुझ्या जवळ येईल. समजलं? हो कळतंय, पण हे कसं शक्य आहे? सांगतो, माझ्याकडे प्लॅन आहे. ए मामा, मी जाम एक्साइटेड आहे माहितीये तुला. मी फुल ऑन धमाल करणार आहे कॉलेजमध्ये. धमाल? कॉलेजमध्ये अभ्यास करण्यासाठी जातात, धमाल करण्यासाठी नाही. कोण बोलतंय बघ? आबा, तुला माहितीये दादा कॉलेजमध्ये असताना काय काय मजा. अर्पिता, ए काय रे मामा, तू तुझ्या कॉलेज लाईफ बद्दल काहीच का सांगत नाहीस? भूतकाळात रमल्यानंतर काही मिळत नसतं. भविष्याकडे बघायला शिक. आणि विचार करून विषय ठरव. कुठल्या विषयांना कुठले लेक्चरर्स आहेत ते नीट बघ आणि त्याप्रमाणे ठरव विषय. नाहीतर शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून दांड्या मारायला मोकळे. अरे रागिणी, या या या, कधीची आवाज देते तुम्हाला. या बसा. आलो आलो. रागिणी, मी काय सांगतो तुला,
तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू घे जेवून घे वर. नाही अर्पिता नको अगं, नाही मला भूक नाहीये. का डायटिंग वर आहेस का तू? अगं अर्पिता काय विचारतेस तू? डायटिंग बेटिंग काही नाही ग. ती बिचारी टेन्शन मध्ये, हे दिसत नाही का तुला? का काय झालं? काय हवंय तुम्हाला? मी किती वेळा सांगितलं, तुम्ही का परत परत फोन करताय? काय काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? हे बघा, बोलायचं नसेल ना तर नका फोन करू प्लीज. हे बघा, मला त्रास होतोय या सगळ्याचा. काय ग? हा? तोच होता का? हो तोच. रागिणी, हे आता ना अति होत्या. तू एक काम कर ना, त्याचा नंबर तू ब्लॉक करून टाक. हा दादा, अरे एक मिनिट, व्हॉट्स हॅपनिंग? कोणी मला काही सांगणार आहे का? अगं, आत्याला गेले 2-3 दिवस आहेत ना, ब्लँक कॉल्स येत आहेत. मला पण आताच सांगितलं तिने. तर काय करणार, एकटीच मुलगी आहे म्हटल्यावर लोकांना तर जोर येणारच ना. अशा वेळेला कोणाची तरी आदराची गरज लागते, नाही का अभिमन्यू? गंभीर आहे रागिणी. पहिल्यांदा एकटीने राहते. काही झालं तर तिचं ती स्वतःला सांभाळू शकते, आणि काही वाटलं तर आपण आहोतच की सगळे. मॅमच्या बेडरूमचा दरवाजा नीट बंद केला नाही का? वाजते का इतका दरवाजा? जा जरा बघून ये. नाही म्हणजे बरोबर आहे, आपण आहोतच सगळे. मला काय वाटतं, ती काही दिवस इथेच राहायला येऊ दे का? हा, मामा, मॅम रूम मध्ये नाही आहेत. काय? अर्पिता, तू मॅडमला खोलीमध्ये जेवण दिलं होतंस? आज विसरले मी. आज कशी विसरलीस? तू गार्डन मध्ये जा. तू घराच्या बाहेर बघ कुठे आहेत का? अर्पिता, बाबा सापडलं कुठे? नाही रे दादा, कुठंच नाही. पण मेन गेट ओपन होतं. मेन गेट उघडव. तुम्ही थांबा इथेच, मी आलो. काय रे, काय करतोयस इथे? अभ्यास करत होतो ना आपण आतमध्ये, मग असं मधूनच का उठून आलास? हातात काय बघू? ना काय ना. अरे बघू ना. ना काय नाही ना बघ. अरे हे काय? हे काय ताई, पॅन्ट भिजली. आता उद्या वाळणार नाही, म्हणजे तर शाळेला सुट्टी घ्यावी लागणार. शाळेला नाही जाऊ शकणार असं का?
पॅन्ट उद्यापर्यंत सुकणार नाही ना आता. हा पण ठीक आहे, काही हरकत नाही. मी इस्त्री फिरवते ना त्याच्यावर. नको ना ताई, प्लीज. मला उद्या सकाळी शाळेला नाही जायचंय. का बरं? ते माझं गृहपाठ राहिलंय. आईला नको सांगू, तुला माझी शपथ आहे. अरे गृहपाठ राहिलाय, पण आपण आत्ता अभ्यास करत होतो ना, मग तेव्हा का नाही सांगितलंस? विसरलो. आईला नको सांगू, तुला माझी शपथ आहे. बरं ठीक आहे, नाही सांगणार, पण एका अटीवर. शाळा बुडवायची नाही आणि आता माझ्यासोबत गृहपाठ पूर्ण करायचा. चल. मग तर कन्फर्म शाळा बुडते. का? अरे खूप अभ्यास आहे आणि वरून जर का आता लेट होणार ना, तर मग झोपायला पण लेट होणार, मग सकाळी उठायला पण लेट होणार, मग आवराआवरी करायला लेट होणार. तुला माहितीये आमच्या शाळेचे जे वॉचमॅन आहेत ना, ते 5 मिनिटांमध्ये गेट बंद करून टाकणार. असं नाही तर तसं शाळा तर उद्या बुडतेच. तुला जर शाळेत जायला नाही मिळते तर तुला ह्याचा आनंद नाही व्हायला पाहिजे ना, वाईट वाटायला पाहिजे. आपण ज्यावेळेस रस्त्यावरनं जात असतो त्यावेळेस सिग्नलला लहान लहान मुलं असतात बघ, कुठल्या ना कुठल्या तरी वस्तू विकत असतात. ते तसं का करत असतात माहितीये? कारण त्यांना शिक्षण घेता येत नाही, परिस्थितीमुळे त्यांना कमवावं लागतं. पण आपल्या बाबतीत तसं होतंय का? नाही की नाही? तुला तुझं शिक्षण व्यवस्थित घेता येतंय. तुला माहितीये का, आमच्या कॉलेजमध्ये ना एक सर आहेत, अभिमन्यू सर. मगाशी नाही का मी त्यांच्याबद्दल सांगत होते, ते काय म्हणतात, शिक्षण म्हणजे आपल्या हातातला दिवा आहे. जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूला अंधार पडतो ना, त्यावेळेस हाच दिवा आपल्याला प्रकाश द्यायचं काम करत असतो. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतात त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी हिसकावून घेता येतात. मग ते सोनं नाणं असू दे, जमीन असू दे, आपल्या आजूबाजूची माणसं असू दे, पैसा असू दे, पण आपल्याकडचं ज्ञान कधीच कोणालाच हिसकावून घेता येत नाही. ते कायम आपल्या सोबतच असतं. आता माझ्या हातातला शिक्षणाचा दिवा अर्धवटच राहिला, पण तुझं तसं नाहीये ना. आणि आपल्या घरासाठी आपल्या दोघांपैकी कोणीतरी एकाने शिक्षण घेणं तर महत्वाचं आहे. मग तू घेशील ना शिक्षण? शाळा माधवी, पाहिलंस ना गौरीला शिक्षणाची किती आवड आहे. ते काही नाही, तू उद्याच कॉलेजला जातो आणि अभिमन्यू सरांना भेटतो. तिच्या ऍडमिशनचं काय ते बघतो आधी. हा परत येणार ते. मॅडम मॅडम मॅडम, कुठे निघून गेला होता तुम्ही? का निघून गेला होता मला सोडून? तुम्हाला काय झालं असतं तर मी तिला काय उत्तर दिलं असतो? का निघून गेलात तुम्ही असं? प्लीज असं परत सोडून जाऊ नका प्लीज. नको करू, काळजी काळजी नको करू. काळजी कशाला करतो? ती आलीये, ती आलीये ना.
आता असं न सांगता न कळवता कुठेही घरात बाहेर जायचं नाही जाणार ना?